जयंत पाटील साहेब नमस्कार. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन इथल्या जनतेची माफी मागितल्यानंतर त्या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया वाचून सारं काही लक्षात येत आहे. तुम्हाला इथे शांतता नांदूच द्यायची नाही आहे का? तुम्ही तेच आणि त्याच राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील आहात ज्यांनी अफजल खान वधाच्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पराक्रमांच्या देखाव्यांवर महाराष्ट्रात बंदी आणली होती. आणि तेच जयंत पाटील आज देशाच्या पंतप्रधानांना महाराजांची थोरवी शिकवत आहेत. काय म्हणावं या आदर्श वागणुकीला? खरं तर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन इथल्या जनतेची माफी मागितली आहे. मात्र घडलेली चूक अक्षम्यच आहे, हे कुणीही नाकारणार नाही. पण ही वेळ राज्य आणि राष्ट्र शांत कसं राहील यासाठी नेत्यांनी जबाबदारीने वागण्याची आणि बोलण्याची आहे. पण दुर्दैवाने तुम्हालाही 24 तास फक्त राजकारण करण्याचीच सवय जडलेली आहे. तुमच्या दृष्टीने द्वेषाची आग धुमसत ठेवणे म्हणजेच राष्ट्रकार्य आहे. तुमच्या नेत्यांकडून चूक घडली तर हेच जयंत पाटील कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देतात. पण नेता तुमच्या पक्षाचा नसला तर तुम्हाला स्वतःला देखील सबुरी राखता येत नाही. तुम्हीच काय पाटील साहेब, आम्ही सुद्धा नाराजच आहोत घडलेल्या घटनेमुळे. पण कसं आहे ना, माफी मागणारा श्रेष्ठच असतो. जसे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा काकणभर अधिक श्रेष्ठ असतो. अर्थात माफी मागण्याची शिकवण ही अत्युच्च संस्कारातूनच येत असते. तशीच माफ करण्याची उदात्त भावना देखील तितक्याच अत्युच्च संस्कारातून येत असते. पण अहोरात्र इतरांना शिव्याच देणाऱ्या पुरोगाम्यांना इतकी चांगली समज कुठून असणार? पाटील साहेब, देशाचे पंतप्रधान राज्यात आले होते आणि हो, प्रायश्चित्त करण्यासाठीच ते महाराष्ट्रात आले होते. भलेही तुम्ही सत्तेत नाही आहात आता, पण तरीही आलेल्या पाहुण्याविषयी आदर वगैरे हा संस्काराचा भाग असतो. अहो, राज्यावर, देशावर, धर्मावर संकट म्हणून आलेल्या अफजल खानाचे देखील आदरातिथ्य महाराजांनी केले होतेच. हा इतिहास तुम्हाला तर पक्का ठाऊक असणार. मग इथे तर देशाचे पंतप्रधान राज्यात आले होते, तेही इथल्या जनतेची माफी मागण्यासाठी. अशा वेळी तरी आपण संस्कार जपायला पाहिजेत. तुम्हीच दावा करताय ना, आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. मग तुम्हीही ती वाट चाला साहेब. माफच करा पाटील साहेब, पण तुमच्याकडून अशा संस्कारांची अपेक्षा ठेवणं ही सुद्धा मी चूकच समजतो. कारण मी स्वतः चांगलाच वाईट अनुभव घेतलेला आहे तुमच्या मतदारसंघात. 2018 इस्लामपूर येथील तुमच्याच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये व्याख्याता म्हणून आलेलो असताना मिळालेली वागणूक मी कधीच विसरू शकत नाही. विद्यार्थ्यांना उदाहरण म्हणून देताना रामायण आणि महाभारतातील माहिती देण्यापासून रोखलं होतं मला. तेथील मराठी विभाग प्रमुख देखील पाटील आडनावाचेच प्राध्यापक होते, ज्यांनी नंतरही एका सत्रात वृत्त, छंद, व्याकरण, प्रमाणभाषा यांच्याच विरोधात आघाडी उघडून तत्कालीन शासनाच्या सांस्कृतिक उपक्रमालाच सुरुंग लावला होता. पुरोगाम्यांना इथल्या संस्कृतीविषयी, हिंदू देवतांविषयी, हिंदू धर्माविषयी इतकी चीड कशासाठी? पुरोगामी पिढ्या घडण्यासाठी महाविद्यालय आहेत का? आता त्या प्राध्यापकांच्या चुकीसाठी मी तुम्हाला दोषी मानण्याची चूक नाही करणार, पण तुम्ही मात्र महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत घडलेल्या अनेक घटकांच्या चुकांसाठी एकट्या नरेंद्र मोदींना वेठीस धरत आहात. खरं तर नरेंद्र मोदींनी ती जबाबदारी स्वीकारून पुन्हा नव्याने पुतळा उभारण्याची ग्वाही इथल्या जनतेला दिलेली आहे. झालेली चूक सुधारतो तो खरा माणूस, तो खरा नेता. महाराजांनी देखील शरणागतांना अभय दिलं होतंच की, अर्थात ते महाराज होते. खरे खुरे जाणते राजे. जाणता राजा ही उपाधी लुटणारे नेते महाराजांच्या काळात नव्हते. जर असते तर महाराजांनी त्यांचाही कडेलोटच केला असता. हा महाराष्ट्र सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मात्र असा स्पष्ट उल्लेख स्वतःच्या भाषणात तुमचे राष्ट्रीय नेते का करत नाहीत? तुम्ही तरी तसा स्पष्ट उल्लेख कधी करता? केवळ महाराजांचे नाव घेतले म्हणून कुणाच्या मनातला आदर अधोरेखित होत नाही. अमुक तमुक पदवी महाराजांना मिळालीच नव्हती असे बोलणारे तुमचे राष्ट्रीय नेते आहेत. ते तर महाराजांचे केवळ नाव घेऊन भाषण आणि राजकारणच करत असतात. मी नरेंद्र मोदींना सावरण्यासाठी हे बोलत नाहीये.
खरं तर त्याची आवश्यकताही नाही आहे, पण तुमच्या विरोधात देखील बोलत नाही आहे. राजकारण करण्याच्या नादात अनेकदा नेत्यांना वास्तवाचे भान राहत नाही. तुमच्याही बाबतीत तसंच काहीसं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी इथून तिथून आपण चुका करणारी आणि जमलं तर त्यातून सुधारणा करून पुढे जाणारी माणसंच आहोत. विचार केला तर तुमच्या महाविद्यालयात 2 व्याख्यात्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची जबाबदारी देखील तुमचीच असायला हवी, नाही का? त्यातील एक व्याख्याती तर महिला होती साहेब, पण त्याविषयी कोणतीही तक्रार थेट तुमच्याविषयी माझ्या मनात तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये. ह्याविषयी मी आजवर हे स्पष्ट बोललो नव्हतो, पण आज मात्र तुमच्या प्रतिक्रियेनंतर बोललो आहे. बाकी ती घटना काय होती, कशी घडली होती, याविषयीचा लेख 4 वर्षांपूर्वीच मी प्रसिद्ध केलेला आहे. जयंतराव, तुमच्याविषयी खरंच आदराची भावना आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश ह्या राज्यात आणला. तुमचे वडील त्या यशवंतराव चव्हाणांच्या मर्जीतील नेते, निकटवर्तीय आणि मंत्रिमंडळातील सदस्य देखील होते. महसूल, ऊर्जा, उद्योग, ग्रामीण विकास, कायदा व न्याय आणि माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं काम पाहिलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. फार व्यापक आणि सुसंस्कृत वारसा तुम्हाला लाभलेला आहे. पण शेवटी तुम्ही सुद्धा आता ज्या पक्षाचे नेते आहात तिथल्या राजकारणाशी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागत आहे. ही तुमची मर्यादा असू शकते साहेब, आणि उद्रेकाची आग सतत भडकत ठेवणं ही तुमच्या आणि तुमच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाची गरज असू शकते. तुमचे कार्यकर्ते अहोरात्र या देशाच्या पंतप्रधानांना अपशब्द वापरत असतात. महाराजांचे नाव घेण्याची नरेंद्र मोदी यांची योग्यता नाही इथवर बोलून ते अपशब्दांचा मारा करतात. ह्या देशाच्या पंतप्रधानांनी नाही घ्यायचं महाराजांचं नाव, तर मग शेजारच्या राष्ट्रांनी घ्यायचं का? खरं तर त्यांनीही आणि जगभरातल्या राष्ट्रांनी महाराजांचं नाव जरूर घ्यावं, खरंच घ्यावं आणि आदरानेच घ्यावं. ज्याच्या ज्याच्या मनात आदर आहे त्या प्रत्येकाचे महाराज आहेत. पण तुमचे कार्यकर्ते महाराजांना खाजगी मालमत्ता समजतात. जिथे मोदींना देखील ते योग्यतेचे समजत नाहीत तिथे ते आम्हालाही शिव्या देऊन आमचीही आणि आमच्या घराण्याचीही लायकी काढत असतात. हाच उरला आहे का आपला सुसंस्कृत महाराष्ट्र? ही शिव्या देण्याची संस्कृती कुणाची उपज आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी किती आणि काय गरळ ओकली जाते हे तुम्हाला ठाऊक नाही आहे का? मग त्यावेळी तुम्ही आजच्यासारखी परखड भाषा का बोलत नाही? महाराष्ट्रात तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही बोला एकदा तरी की ज्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, आपलं योगदान दिलं आहे, त्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान कोणी करता कामा नये. असा एक सज्जड धम भरा की पाटील साहेब. सावरकरांच्या बाबतीत पोस्ट केल्या जाणाऱ्या अत्यंत विकृत पोस्ट आणि मीमच्या विरोधात तुम्ही कधीच का बोलत नाही? तुमच्या पक्षाचे सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तेव्हा शिवसेना तुमच्यासोबत नव्हती. तुम्ही किती गडकिल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे? रायगडावरील मेघडंबरी, डंबरी हा शब्द अनेक जण चुकीचा उच्चारतात, त्याविषयी आपण नंतर बोलू. रायगडावरील मेघडंबरी ढासळत असताना शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते, आठवतंय ना? ते 1-2दा नव्हे तर 3 टर्म मुख्यमंत्री होते. तेव्हा तर राष्ट्रवादीचा जन्मही झाला नव्हता, पण पुलोदसारखे प्रयोग मात्र शरद पवार अधूनमधून तेव्हापासूनच करत होते. पण मूळ काँग्रेसने तरी काय केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी? किती गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं? तीच मेघडंबरी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नव्याने उभारण्यात आली. त्या शेजारी शिवाजी महाराजांचा सिंहासनावर विराजमान असलेला पुतळा कुणाच्या कार्यकाळात झाला आहे? आज भलेही उद्धव ठाकरे तुमच्यासोबत असतील, पण तो काळ शिवसेना भाजप यांच्या निर्लेप युतीचा होता आणि निर्विवाद होता. राजकोट येथील पुतळ्याच्या संदर्भात व्यक्ती म्हणून तुम्ही नरेंद्र मोदी यांच्यावर जरूर निशाणा साधा, पण इतर वेळी ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याही बाबतीत पोस्ट केल्या जाणाऱ्या हिणकस पोस्ट आणि मीमच्या विरोधात सुद्धा कधीतरी ठोस भूमिका तुम्ही घ्यायला हवी साहेब. पंतप्रधान हे या देशाचं घटनात्मक पद आहे. खरंच तुमचाही पक्ष सुसंस्कृत आहे ना, तर संस्कारांची अंमलबजावणी सुद्धा सगळ्यांना दिसायला हवी आहे. मोदींनी प्रायश्चित्त घेणं म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणजे प्रायश्चित्त अपेक्षित आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मोदींनी आणि भाजपने सत्ता सोडणे म्हणजेच प्रायश्चित्त ठरणार आहे का? तर मग तुमचा विचार आणि तुमची प्रायश्चित्त देण्याची व्याख्या
खरंच खुशी आहे. इतकाच कळवळा आहे ना तुम्हाला, तर राजकारण बाजूला ठेवा आणि बोला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, बोला पंतप्रधानांना. पुतळा कसा पडला, का पडला याची चौकशी तर नक्कीच व्हायला पाहिजे. पण त्याआधी त्याच जागी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आपण पक्ष विसरून, सत्ता विसरून, हे सगळं विसरून एकत्र येऊया. सांगा, बोलू शकाल का तुम्ही हे? छत्रपती शिवाजी महाराज भाजपचे नाहीत की काँग्रेस राष्ट्रवादीचे नाहीत, आणि नाव जोडलं आहे म्हणून ते कोणत्याही शिवसेनेचे देखील नाहीत. महाराज आपले सर्वांचे आहेत. महाराज आपल्या महाराष्ट्राचे आहेत. इतर वेळी तुमच्यासाठी नरेंद्र मोदी गुजराती असतात, गुजरातचे असतात, दिल्लीचे नेते असतात, पण महाराज तर आपले आहेत ना सर्व काळ. पडलेल्या पुतळ्याची जबाबदारी मोदींनी स्वतःहून स्वीकारली आहेच, पण आपल्या महाराजांसाठी तो पुतळा नव्याने उभारण्यासाठी तुम्ही सोबतीचा हात पुढे करणार आहात की सरकार तुमचं नाहीये म्हणून फक्त राजकारणच करणार आहात? साहेब, जिथे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न येतो तिथे आपण सगळे एक आहोत, असायलाच पाहिजे. त्या बाबतीत तुमच्या भावनांचा नक्कीच आदर आहे, पण राज्यात शांतता नांदावी, निदान इतकं पालकत्व तरी तुम्ही जपायला पाहिजे. जय महाराष्ट्र.